नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांच्या निवारणासाठी सज्ज राहावे, तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले। जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, मान्सून काळात काही रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो। अशा परिस्थितीतही काही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात। अशा वेळी अपघात होऊ नये यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून तात्काळ बंद करावेत, तसेच अशा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी। जिल्ह्यातील पाझर तलाव सुस्थितीत असल्याची खात्री करा। पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे आढळून आल्यास बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांपर्यंत वेळेत माहिती, सूचना, अलर्ट पोहोचवावी। पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने महावितरण विभागाने आवश्यक साहित्याची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी। गरजेनुसार मनुष्यबळ व अधिकचे साहित्य तयार ठेवावे। अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ तयार ठेवा। पूरपरिस्थितीत पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य पोहोचवण्याच्या दृष्टीने गावनिहाय आराखडा तयार ठेवा। या गावांमधील नागरिकांसाठी पुरेसे अन्नधान्य व औषध साठा उपलब्ध ठेवावा। पूरपरिस्थिती निर्माण केल्यास एकही जनावर वाहून जाऊ नये यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे। छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषध साठा तयार करून ठेवा। भूसंकलन होणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करून घ्या। भूसंकलनामुळे नागरिकांना इजा पोहोचू नये यासाठी उपाययोजना करा। पूरपरिस्थितीत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी प्रशिक्षित बचाव पथके तयार ठेवावीत। मान्सून कालावधीत आरोग्य सुविधा, शुद्ध पाणी पुरवठा याविषयी उपाययोजना करा। हे करताना कोरोना प्रादुर्भाव पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी आवर्जून सांगितले। यावेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, कृषी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, BSNL आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या वतीने केलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। आपण सर्वजण जाणतो की कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी खूपच समृद्ध आहे। कोल्हापूर जिल्ह्याने संपूर्ण राज्यासमोरच नाही तर संपूर्ण देशासमोर सुद्धा खूप मोठे आदर्श ठेवलेले आहेत। मग ते सामाजिक चळवळीचे असोत किंवा वैज्ञानिक प्रगतीचे असोत किंवा क्रीडा क्षेत्रातले असोत। त्यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा हा जो वारसा आहे तो आपल्याला असाच समृद्ध ठेवायचा आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागू नये यासाठी जे काही करणं शक्य असेल ती प्रत्येक गोष्ट कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाने आजपर्यंतही ते करत आलेले आहेत आणि यापुढेही त्यांनी ते करण्यासाठी जे पण सहकार्य प्रशासनाकडून लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मी आपल्या सर्वांना देतो। आपण जाणतो की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली होती। अजूनही ती खूप जास्त सुधारलेली आहे असं पण नाही, परंतु सुधारण्याच्या मार्गावर नक्कीच आहे। परंतु ती अधिक बिकट होऊ नये आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या आधीच आपण आपल्या जिल्ह्यातील कोरोना पूर्णपणे नियंत्रित करणं ही आपल्या सर्वांसाठीची अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची बाब आहे। आज आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती थोडीशी सुधारत आहे, त्यामुळे आपण लेवल 3चे काही निकष आपल्या जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत, परंतु आपण आपले लॉकडाऊनचे निर्बंध थोडेसे शिथिल केलेले आहेत। त्यामुळे आपण आता खरोखर बेफिकीर होण्याची तरी मुळीच स्थिती नाही। याही पुढे आपला मास्क घालूनच ठेवायचा आहे। सॅनिटायझर, हात धुणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, गर्दी न करणे आणि आपल्याला जर का कोविड सदृश काही लक्षणं दिसत असतील तर ते लक्षणं असल्याबरोबर लगेच आपल्या मनानेच औषधे न घेता सर्वप्रथम आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन आपली टेस्ट करून घेणे आणि शक्यतोवर RT-PCR टेस्ट करून घेणे। त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण लेवल 3मध्ये जरी आलेलो असलो तरी पण आपल्याला अधिक सावधानगी ठेवायची आहे। आपल्या जिल्ह्याला लवकरात लवकर कोरोनापासून मुक्त करायचं आहे आणि यापुढेही आपल्या सर्व कोविड विषयक जे पॅरामीटर्स आहेत, आपली पॉझिटिव्हिटी रेट आहेत, या सर्वांचं आम्ही मॉनिटरिंग करतच आहोत। जर परत असं दिसून आलं की आपल्याला कोविड परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात आहे
परत असे लॉकडाऊनचे निर्बंध लावण्याशिवाय प्रशासनासमोर दुसरा पर्याय असणार नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपली काळजी घेणं हे केवळ आपल्यासाठी नाही तर आपल्या समाजातील जो गरीब वर्ग आहे, ज्याचं पोट, ज्याचं कुटुंब, त्याची चरितार्थ हा रोज मेहनत केल्याशिवाय त्याला करता येत नाही, किमान त्या लोकांना तरी समोर ठेवून आपण आपले सवयी बदलल्या पाहिजेत, आपल्यामध्ये जास्त जबाबदारीची भावना आणली पाहिजे आणि कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून आपल्याला कोविड होणार नाही आणि आपल्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण आपली कोविड विषयक सर्व काळजी घेऊन आपले सर्व दुकानदार आहेत, सर्व व्यावसायिक आहेत, डेली वेजेस वर्कर्स आहेत, या सर्वांची पण जरा विचार करा आणि आपण थोडीशी काळजी घेतली तर आपण आपल्या समाजातील कोविडचा जो प्रसार आहे तो थांबवू शकतो. या सर्वांचाच विचार करून मी आज कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की कृपया कोविड विषयक सर्व नियमांचं पालन करा आणि आपण जर ठरवलं तर आपण ते नक्कीच करू शकतो. आपल्या परिवाराला, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना सर्वांना प्रवृत्त करा. घरातील सर्व महिला, गृहिणींना, मुला-मुलींना सुद्धा माझी ही विनंती आहे की आपल्या घरातील मोठ्यांना, सर्वांनाच आपण सर्वांनी हा आग्रह धरावा की आपण कोविड विषयक सर्व नियमांचं पालन नक्कीच करावं, जेणेकरून आपल्या घरातीलही आबालवृद्धांचं आयुष्य, आरोग्य सुरक्षित राहील आणि शहरातील, जिल्ह्यातील सुद्धा कोविडचा प्रसार थांबण्यास त्यामुळे मदत होईल. माझी खात्री आहे कोल्हापूरची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला आपल्या सर्वांच्याही प्रयत्नांनी आणखी झळाळी येईल आणि कोल्हापूरमध्ये जी ही कोविडची महामारी आपल्या सर्वांसाठी काळजीचं कारण ठरलेली आहे ती लवकरच दूर होईल. धन्यवाद.